संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस पलटतील हे धनंजय मुंडेंना आधीच सांगितलं होतं असं अंजली दमानिया म्हणाल्यात। वाल्मिक कराड आश्री मतदारसंघामध्ये काम करत होता, त्यामुळे सुरेश धसांनी हा विषय उचलून धरला अशी शंकाही दमानिया यांनी व्यक्त केली आहे। सगळ्यांनीच म्हटलंय की नक्कीच त्यांच्यात काहीतरी राजकीय सेटलमेंट झाली आहे। हा व्यक्ती कोणाच्या विरुद्ध म्हणजे एका सामान्य कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढत असेल असं मला कधीही वाटलं नाही। आणि हेच मी धनंजय देशमुखांना पहिल्या दिवशी जेव्हा मी त्यांना बीडला भेटले पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हा माणूस कधीही पलटेल, आणि एक्झॅक्टली तसंच झालं। जे जे आता कराड आणि मुंडे करतायत तेच त्याच सगळ्या गोष्टी धस देखील करतात, आणि इतर जे राजकीय मंडळी जे त्या मोर्चात होते ते देखील करतायत। म्हणूनच पहिल्या दिवशीपासून माझा स्टँड क्लिअर होता की मी मोर्चात जाणार नाही। मला जर कोणी विचारलं तर बहुतेक कराड त्यांच्या भागात काम करायला लागले होते, ते थांबवण्यासाठी धसांनी असा स्टँड घेतला, अधिवेशनात प्रश्न विचारला, म्हणजे समोरनं सेटलमेंट होऊन तो तुमच्या भागात येणार नाही, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू। हे राजकीय सेटलमेंट की तुमची कॉन्ट्रॅक्ट तुमची, आमची कॉन्ट्रॅक्ट आमची, तुम्ही थोडं खा आम्ही थोडं खाऊ, हे जे सगळा ड्रामा असतो ना यांचा, हा करण्याचा त्यांनी सुरुवात केली। पण त्यांना कल्पना नव्हती की इतकी माध्यमं धरून लावतील, इतकी लोक त्याच्यासाठी लढतील। आणि हे जेव्हा वाढायला लागलं अस्वस्थ होऊन मग बावनकुळे आणि यांचं सगळ्यांचं छान गप्पा गोष्टी झाल्या, 4-4 तास बैठका झाल्या, आणि त्यातनंही राजकीय सेटलमेंट झाली।